मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। तर फायनली तलाठी भरतीचं जे काही अंतिम निवड यादी आहे, फायनल मेरिट आहे, तर ते कधीपर्यंत जाहीर होणार आहे त्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर संपूर्ण माहिती आता डिटेलमध्ये समोर आलेली आहे मित्रांनो। तर बघा, या मेरिटला प्रचंड विद्यार्थ्यांचा विरोध आहे, परंतु जर शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो मेरिट लागणार आहे आणि ते किती तारखेला लागणार आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला नियुक्ती भेटेल, सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो। अंतिम निवड यादी, अंतिम मेरिट बाबतीत मित्रांनो। आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला मित्रांनो तलाठी भरतीसाठी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे मित्रांनो। ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण यायला नको, म्हणून जे डॉक्युमेंट मी तुम्हाला आता सांगणार आहे ते जर काढलेले नसतील तर आत्ताच काढून ठेवा मित्रांनो। लगेच तुमच्या निकाल बाबतीत तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे। तर निकालाच्या अगोदर डॉक्युमेंट काढून घ्या। तर संपूर्ण जी काही माहिती ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, फायनल मेरिट कधीपर्यंत लागेल आणि कोणाकोणाला तलाठी होता येईल मित्रांनो, सर्व काही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर बघा, तलाठीचं फायनल मेरिट लागण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि जर फायनल मेरिट लावायचंच आहे तर फायनल मेरिट लावायचंच आहे तर ते मेरिट जी काही एन्सर के लागलेली आहे, फायनल एन्सर के, तर त्याच्यानुसार लावला पाहिजेत, कारण भरपूर गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर फायनल मेरिट कसं लागेल, नॉर्मलायझेशन स्कोर लिस्टचा विचार करून ते मेरिट लागणार मित्रांनो, लक्षात घ्या। आता महत्त्वाची अपडेट मित्रांनो, तुम्हाला फायनल मेरिट कधी लागेल हे मी नंतर सांगतो, त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगून देतो, तर ते तुम्हाला तयार ठेवायचे। तर बघा, तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला एवढे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे। आता याच्यामध्ये तुमची जी पात्रता असेल त्याच्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो। आता लक्षात घ्या मित्रांनो, 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर TC किंवा LC चालेल आणि ते नसेल तर मग बोनाफाईड तुम्हाला लागेल मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर 3 नंबरचं आहे नावात बदल, मॅरिड वुमेन, स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते, आता नावात बदल मॅरिड वुमेन। आता मित्रांनो हे काय आहे, सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे 3 नंबरचं। त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते लागत असतं मित्रांनो, ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर ऑनलाईन जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंटआउट मित्रांनो, हा फॉर्म भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो याची प्रिंटआउटच काढलेली आहे, तर हा मित्रांनो तुम्हाला लागेल, ऐन वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते। त्याच्यानंतर कॉल लेटर तुम्हाला ईमेलद्वारे येईल, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर ID प्रूफ, आता ID प्रूफमध्ये तुम्हाला काय काय लागेल, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड घेऊन जा, हे तर कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर पॅन कार्ड, नाहीतर मग मित्रांनो तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असतं तर ते सुद्धा तुम्हाला लागेल मित्रांनो। म्हणजे मित्रांनो ते तुम्हाला लागेल, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो। याच्या तिन्हींपैकी तुम्हाला एक घेऊन जायचं आहे, आधार, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्सपैकी, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो फायनल रिझल्ट प्रिंट, फायनल रिझल्टची जी काही प्रिंट आहे तर ती तुम्हाला घेऊन जायची मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, तर हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर जॉईनिंग लेटर येणार आहे तुम्हाला, ते जॉईनिंग लेटर त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर MSIT कोर्स, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, MSIT केलेला नसेल तर 2 वर्षांनंतर तुम्ही जॉईनिंग नंतर केला तरी चालेल, आणि कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर जॉईनिंगच्या 2 वर्षांनंतर तुम्ही देऊ शकतात। तर एवढे तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आता हे ओरिजिनल लागणार आहे का, तर हे ओरिजिनलच घेऊन जायचे, एक सेट ओरिजिनलचा आणि एक सेट झेरॉक्सचा तुम्हाला तयार ठेवायचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आता मित्रांनो डॉक्युमेंट लवकरात लवकर लक्षात घ्या। जर मित्रांनो याच्यापैकी काही डॉक्युमेंट, आता विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये बसतात, कोणाला कोणतं आरक्षण असतं, कोणाला ते दुसरं असतं, तर मित्रांनो असं जर आरक्षण असलं तर तुम्हाला ते मित्रांनो त्या ठिकाणी लागणार आहे, ते तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायचे। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे की बघा, आता मित्रांनो तलाठी कोणाकोणाला होता येईल, कमी गुणवाल्यांना, आणि तलाठीचं फायनल मेरिट कधी लागणार आहे, तर मित्रांनो 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला नियुक्ती देण्याचे आदेश सांगण्यात आलेले। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं फायनल मेरिट मित्रांनो आता 2-4 दिवसामध्ये लागून जाईल मित्रांनो, कन्फर्म। आणि 2-4 दिवसामध्येच मग तुम्हाला समजेल की तुम्ही तलाठी झाले किंवा नाही मित्रांनो। जशी लिस्ट लागेल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे। तर 2-4 दिवसाच्या आतच मित्रांनो तुमची तलाठीची फायनल अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे, ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आणि खुशखबर आहे। तर एवढंच लक्षात ठेवा, आता थोडा वेट करायचा आहे मित्रांनो, आणि हे डॉक्युमेंट तयार ठेवा। आणि कमीवाले पण तलाठी होऊ शकतात मित्रांनो, लक्षात घ्या। मी तुम्हाला बोललेलो आहे कशा पद्धतीने, आणि समोरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी तलाठी भरतीचं फायनल मेरिट घेऊन येणार आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी काय काय लागणार आहे मित्रांनो। तर बघा, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे। मेरिटची तुम्हाला वाट पाहायची, याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, डॉक्युमेंट तयार ठेवा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। समोरच्या अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला देणार आहे। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।